माघी गणेशोत्सवातील पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाचा तिढा अद्यापही कायम आहे। समुद्रामध्ये विसर्जनासाठी अद्याप परवानगी नाही। कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याचा पर्याय आहे। 14 ते 15 फुटाच्या मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये होऊ शकत नाही असं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता यावर अद्यापही तिढा कायम आहे। नुकताच माघी गणेशोत्सव पार पडलेला आहे आणि या गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तींचं विसर्जन हे समुद्रामध्ये करायला पालिका प्रशासनानं नकार दिलेला आहे आणि त्यामुळे हा तिढा अद्याप सुटलेला नाही। मूर्ती विसर्जनासाठी पालिकेने व्यवस्था केलेल्या कृत्रिम तलावामध्येच हे विसर्जन करावं अशी भूमिका पालिका प्रशासनानं घेतलेली आहे। मात्र 14 ते 15 फुटांच्या मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये होऊ शकत नाही असं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत या विसर्जनासंदर्भात तिढा कायम होता। मंगळवारी 11व्या दिवशी सर्व गणेश मूर्तीचं विसर्जन होणार असून हा पेच कसा सोडवायचा या संदर्भात उशिरापर्यंत खलबतं सुरू होती।